मला ना मराठी जो विषय आहे ना मराठी, तर म्हणजे असे जे लँग्वेजचे जे विषय होते ना, तर ते काही स्किलला फारसे पूर्वी जोडलेले नव्हते. कुठलाच पूर्वी आकाशवाणीवर दूरदर्शनवर लँग्वेजची माणसं त्यांची भाषा चांगली, भाषेत प्रभुत्व असायचं म्हणून जायचं. पण ही उणीव लक्षात आल्यानंतर मराठीच्या अभ्यासक्रमात हा बदल झालेला आहे. पण तो फार उशिरा झाला, दुर्दैवाने उशिरा झाला. तो अलीकडं आता तो अभ्यासक्रम बऱ्यापैकी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम आहे, मुद्रित शोधन आहे, बातम्या लिहिण्याचा अभ्यासक्रम आहे, जाहिरात तयार करण्याचा अभ्यासक्रम आहे, टीव्हीवर निवेदन कसं करायचं, आकाशवाणीवर निवेदन कसं करायचं याचा अभ्यासक्रम आहे, तुमच्या सगळ्या जर्नलिझम सारखा एक अभ्यासक्रम आहे. आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये का, प्रकाशन व्यवसाय कसा करायचा हा एक स्वतंत्र पेपर आहे. आता हे मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत फार चालू वेळ लागेल, पण हे प्रॅक्टिकलचाच भाग आहे. आता तुम्ही प्रकाशन संस्था चालवताय, तुम्ही सगळे, आणि हे चालवता ही सगळी मंडळी आहे. तर ही काय करते, ते यांना प्रत्यक्ष डीटीपी कसं करायचं, आयएसबीएन नंबर काय असतो, प्रूफ रिडिंग काय असतं, लेआउट कसा असतो, डिझाईन तुम्ही प्रॅक्टिकल करताय ना. पण त्या कॉलेजमधली जी मुलं आहेत जे ते हा पेपर शिकतायत ते त्या प्रॅक्टिकलसाठी येत नाही, कारण प्रकाशन संस्थेला सुद्धा त्यांना इंटरटेन करण्याचा एवढा वेळ नाही आणि त्यांना इथे यावं वाटत नाही. त्यांच्या शिक्षकांना पण एखाद्या प्रकाशन संस्थेत नेऊन मुलांना ते दाखवावं, आकाशवाणी केंद्रात नेऊन दाखवावं किंवा एखाद्या इंडस्ट्रीत नेऊन दाखवावं कसं चालतंय, भाषांतराचं काम कसं चालतंय, मुलाखत कशी घ्यायची असते, वर्तमानपत्राचं कसं कामकाज असतंय, एखाद्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात नेऊन कसं तर अशी टेक्निकल म्हणजे ज्याला आपण प्रात्यक्षिकाची जोड देण्याचे स्वप्न पारंपरिक शिक्षकांना पडले नव्हते. पण आता शिक्षक बदलले, शिक्षण बदललंय, सगळे नवे प्रयोग चाललेत. आता ते होईल आता बदलेल. मराठीच्या बाबतीत तर एक दुर्दैव काय माहितीये का, मराठीच्या बाबतीत फार मोठं दुर्दैव आहे की बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की एमपीएससी ला मराठी जाता येत नाही. पण मराठी साहित्याचा अभ्यास करणारे मुलं, मराठी व्याकरणाचा अभ्यास करणारे मुलं ही एमपीएससी अधिक आहे. तर हा जो खोटारडा प्रचार इतर मंडळींनी जो केलेला आहे की ज्यांना मराठीबद्दल अनास्था निर्माण झाली किंवा अनास्था असली तर मराठी शिकवणाऱ्याबद्दल अनास्था आहे, मराठी विषयाबद्दल अनास्था आहे, मराठी भाषेबद्दल अनास्था आहे एकूणच ज्यांना. तर अशा खोटारड्या लोकांनी हा प्रचार केलेला. त्यामुळं एमपीएससी कडे मराठीचा मुलगा जाऊ शकतो आणि मीडिया सगळीकडे जाऊ शकतो. तू भाषण करू शकतो, निवेदन करू शकतो, त्याचं स्किल कमवू शकतो. हे सगळे अँकर जे आहेत टीव्हीवरचे हे अँकर येतात कुठून, भाषेचं स्किल येतं कुठून. आताच्या घडीला रेडिओ जॉकी लँग्वेज, आता मला तर असं वाटतं काही दिवसापूर्वी लँग्वेजला चांगले दिवस नव्हते. आता पुढचं दशक जवळजवळ 10 वर्ष हे लँग्वेजच राहणार. तेव्हा पारंपरिक नोकऱ्या आणि इंडस्ट्री, उद्योग, व्यापारातल्या नोकऱ्या सुद्धा लँग्वेजच्या मुलांना चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. कारण एक्सप्रेशन, तुमची अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं आता सगळा जमाना आहे आणि तो ती व्यक्त करण्याचं ठिकाण हे लँग्वेज आहे. मग मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, गुजराती असो, तामिळ असो किंवा अन्य कोणत्या भाषा असो. पण तुम्ही मातृभाषेत एक्सप्रेस झाला तर तो मोकळेपणाने होता. आता आपण किती मोकळेपणाने चर्चा केली. ही जर इंग्रजीत केली असती, हिंदीत केली असती किंवा अन्य भाषेत केली असती तर एवढ्या मोकळेपणाने केली असती का? मातृभाषा हे ज्ञानाचं पहिलं स्त्रोत आहे, जास्त एक्सप्रेस करू शकतो. एका वाक्यात तुला सांगू का की सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आत्ममग्न होत जातात, पण जेव्हा संवाद साधायचा तुम्हाला तुमची खरी डेव्हलपमेंट करायची तर तुम्हाला संवाद साधायचा आहे. आणि संवाद तुम्ही कधी साधू शकतात, आत्मविश्वास तुमच्या भाषेतच साधू शकता. आणि त्या भाषेत संवाद साधण्यातून जे काही स्किल तुम्ही डेव्हलप करणार आहे ते स्किल तुम्हाला भविष्यात उपयोगाला येणार. कारण नंतर अशी माणसं बोलता येत नाही, लोकांना बोलू शकत नाही, वाचता येत नाही नीट.